रामलीला गावात आली आणि चावडी पुढं गर्दी झाली. रामलीला गावात आली आणि चावडी पुढं गर्दी झाली. म्हातारी कोतारी बिचारी थंडी वाऱ्याची बाहेर आली. 10 तोंड पुठ्ठ्याची पण रावणाला ती जड झाली. 10 तोंड पुठ्ठ्याची पण रावणाला ती जड झाली. आणि एका देखण्या सुंदर पोराला सीतामाईच करून टाकली. आमच्या मारुतीला शेपटीची अडचण झाली. आमच्या मारुतीला शेपटीची अडचण झाली. आणि धनुष्य उचलता उचलता रामाला कौशल्याच आठवायला लागली. गॅस बत्तीच्या उजेडात रामलीला सुरू झाली. गॅस बत्तीच्या उजेडात रामलीला सुरू झाली. आणि म्हातारी कोतारी बिचारी थंडी वाऱ्याची बाहेर आली. ते पेटीवाले आणि तबलेवाले तर सूर सोडू सोडू गात होते. पेटीवाले आणि तबलेवाले सूर सोडू सोडू गात होते. तरी सारे जण झोप घेता घेता दाद देत होते. एका साध्या पडद्यापुढं रामायण घडत होतं. एका साध्या पडद्यापुढं रामायण घडत होतं. लंका नाही पेटली पण यांचं काहीच नडत नव्हतं. वनवासाला जायला पहाटेची वेळ झाली. वनवासाला जायला पहाटेची वेळ झाली. आणि म्हातारी कोतारी बिचारी थंडी वाऱ्याची बाहेर आली. रावण आणि मारुती एक सोडायची विडी. रावण आणि मारुती एक सोडायची विडी. राम रावण तर सख्खे साडू. त्यांची पहिल्यापासूनच गोडी. वनवासात सीता सावरत होती साडी. वनवासात सीता सावरत होती साडी. आणि रेषा मारून लक्ष्मण पडद्यामागे झोप काढी. वनवासाला कंदमुळं आणि पडद्यामागं कांदा भजी आली. वनवासात कंदमुळं आणि पडद्यामागं कांदा भजी आली. आणि म्हातारी कोतारी बिचारी थंडी वाऱ्याची बाहेर आली. रामलीला अशी रंगायची ना गाड्या घेऊ घेऊ लोक यायची. रामलीला अशी रंगायची ना गाड्या घेऊ घेऊ लोक यायची. 1 सीन 4 वेळा पैशाची तर उधळणच व्हायची. रावणाच्या एंट्रीला तर करच व्हायचा. रावणाच्या एंट्रीला तर करच व्हायचा. वन्स मोर पायी तो सीतेला 4-4 वेळा उचलून यायचा. राम रावण युद्धाला तर पाटीलच येऊन बसला. राम रावण युद्धाला तर पाटीलच येऊन बसला. 10-10च्या नोटा दाखवून मनात खुदकन हसला. बाण मारला रामानं, रावण पडला धरणीवर. बाण मारला रामानं, रावण पडला धरणीवर. 10ची नोट दाखवून पाटील म्हणतो, ए वन्स मोर वन्स मोर. अहो जेवढा नोटा तेवढे बाण, रात्र अशी रंगत गेली. जेवढा नोटा तेवढे बाण, रात्र अशी रंगत गेली. आणि पाटलाच्या वन्स मोर पायी रावणाची तर कंबरच गेली. अशी रामलीला गावात येऊन गेली. अशी रामलीला गावात येऊन गेली. आणि म्हातारी कोतारी बिचारी थंडी वाऱ्याची घरी गेली. आणि म्हातारी कोतारी बिचारी थंडी वाऱ्याची घरी गेली. हे तुझं घर तर होम स्वीट होम. हा हा. अनंत आपली उंची फेल्ट हॅट ऐटीत हातात काढून घेत म्हणाला. बंडू लाजत म्हणाला, हो. त्याला खरं तर ऐटीत मान उडवून आणि तोंड बंद करून म्हणायचे होते, यस माय बॉय, लहानचेच आहे पण टुमदार. पण त्याला ते अर्थातच जमले नाही. तेवढ्यात हॅट काढल्यावर अनंतने जी हाताची वर्तुळाकार हालचाल केली त्यामुळे भिंतीवरच्या छोट्या स्टँडवरची बरीचशी पादत्राणे अनंताच्या डोक्यावर कोसळली. बंडू अगदी शरमून गेला. अमेरिकन नटासारख्या ऐटबाज हालचाली करायला आपल्या घरात जागा नसावी याची त्याला खंत वाटली. अनंताची बिघडलेली ऐट कशी सावरावी ते त्याला समजेना. पण अनंताने आणखी एक रुंद हास्य केले. तो आपल्या चवड्यावर गरकन फिरून म्हणाला, वेलकम विथ ओल्ड शूज. वाह, इंग्लंडमध्ये हे फार शुभ मानतात. आणि मग आपला गेलेला तोल सावरण्यासाठी चपळाईने बंडूच्या पायावर बुटाचा पाय देत तो पुढे सरकला. कॉलेजमध्ये असताना अंत्याने असे काही केले असते तर बंडूची प्रतिक्रिया अंमळ निराळी झाली असती. पण अनंत आता अनंत झाला होता. एक यशस्वी बिझनेसमॅन झाला होता. म्हणून बंडूने जपानी पद्धतीने कमरेत वाकून आणि दोन्ही हात पसरून शेळपट हास्य केले आणि आपल्या घरातल्या एकुलत्या एक आराम खुर्चीत त्याला बसवले. मग त्याच्या समोरच डगमगत्या स्टूलावर तो खांदे पाडून बसला आणि आपला पाय कुरवाळू लागला. आपली फेल्ट हॅट एका बोटावर ऐटीत फिरवीत अनंत म्हणाला, अँड व्हेअर इज वहिनी? वहिनी कुठे आहेत? बंडू पुन्हा ओशाळला. पाहुण्याचे स्वागत करायला आपल्या बायकोने पुढे येऊ नये याचा त्याला राग आला. पण तो दाबून त्याने हसऱ्या मुद्रेने हाक मारली, स्नेहल, अगं ए.
अनंत हॅट फिरवायचा थांबला आणि ती छातीवर धरत पुढे वाकत म्हणाला, स्नेहलता का नाव वहिनीचं? ब्युटिफुल, लवली. अरे मग तू त्यांना स्नेहू का नाही म्हणत? कॉन्टिनेंटल टच आहे त्यात. बंडूला आपले वाटले की स्नेहू या नावात सदू ह्या नावाप्रमाणे रामागडी टच आहे. पण त्याने तो मूर्ख विचार दडपून टाकला आणि तो स्वयंपाकघरात गेला. तिथे तो लाडीक आवाजात म्हणाला, बरं का स्नेहल, माझा एक फ्रेंड आलाय, जुना दोस्त. स्नेहलता खिकसली. 5-5 मिनिटांनी तुमचे फ्रेंड येत असतात. मी साफ सांगते, मी चहा करणार नाही. बंडू मुठी आळून तिच्या पुढे नाचत म्हणाला, अगं हळू बोल, हळू, त्याला ऐकू जाईल ना. मग कशाला मला त्रास द्यायला आलात? हॉटेलात नेऊन काय ते खायला घाला तुमच्या मित्राला. अगं असा तसा मित्र नाहीये तो, बिझनेसमॅन आहे, बिझनेसमॅन. बंडू ऐकू जाणार नाही अशा आवाजात कुजबुजला. मग खोलीचे दार बंद करून घेऊन त्याने स्नेहलतेला एकंदर परिस्थितीची कल्पना दिली व गयावया करून बटाटे पोहे व चहा करायला सांगितले. स्नेहलतेने दार उघडून संशय मुद्रेने बाहेर पाहिले. तेवढ्यात अनंत ताडकन उठला आणि हात पुढे करून म्हणाला, हॅलो वहिनी, मी अनंत, बंडूचा जुना दोस्त. आणि चेहऱ्यावर जरा देखील फरक न दाखवता खुर्चीवरून उठताना उपटला गेलेला खुर्चीचा हात त्याने बंडूच्या हातात दिला. स्नेहलता लाजली. बंडूच्या समोर बंडखोर दिसणारा तिचा चेहरा मवाळ घाबरट दिसू लागला. तिने आपल्या हाताच्या 2 बोटांनी अनंताशी निर्जीव हस्तांदोलन केलं आणि मग घरात पळून गेल्यावरच ती हॅलो म्हणाली. स्नेहलतेची ती अवस्था पाहून बंडूला अनंताविषयी अधिकच आदर वाटू लागला. बटाटे पोहे येईपर्यंत त्याला काही नीटसे बोलताच येईना. बटाटे पोहे येताच मात्र नेहमीप्रमाणे त्याच्या अंगात उत्साह आला. बटाटे पोह्यांनी शिगोशिग भरलेला एक चमचा सफाईने तोंडात टाकीत तो म्हणाला, पण काय रे अनंता, तू बिझनेस करतोस तरी कसला? कसला म्हणजे? कसलाही. ज्यात पैसा आहे तो बिझनेस मी करतो. तुला आश्चर्य वाटेल, पण मागे मी 50 मण जुने खिळे विकत घेऊन ठेवले होते. त्यावर सहज 500 रुपये मिळवले. आणि जणू काही विशेष घडलेच नाही अशा थाटात त्याने चमचाभर पोहे तोंडात फेकले. आश्चर्याने बंडू म्हणाला, अरे पण तुला हे सुचतं कसं सगळं? सुस्त आहे बुवा आपल्याला ती गिफ्ट. सहज एखाद्या माणसाशी बोलता बोलता मी 5,000चा बिझनेस करून टाकतो. अरे बिझनेस काय, पहा व तिथे बिझनेस आहे. ह्या बोलण्याचा बंडूवर विलक्षण परिणाम झाला आणि सभोवार नजर फिरून आपल्याला कुठे बिझनेस दिसतो का ते त्याने पाहिले. तेवढ्या स्नेहलता चहा घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, इतकाय तर यांना सांगा की एखादी कल्पना. बाकी हे कसला बिझनेस करणार म्हणा, रद्दी नाही विकतायत यांना. अनंता खदखदून हसला आणि म्हणाला, तुम्ही फार थट्टा करता बुवा बहिणी. हो असतात काही माणसं बावळट, काय करणार त्याला आपण. स्नेहलता हसली आणि म्हणाली, यांचा आपलं राहू द्या. मी म्हणते नोकरी करतायत आणि संध्याकाळी सुखरूप परत येत आहेत, हे काय थोडं झालं? पण मला तर सांगाल एखादी कल्पना, मीच आपला करीन हो बिझनेस. अहो वहिनी त्यात काय, तुम्ही आता इतके छान बटाटे पोहे केले आहेत ना. अहो ह्या पोह्यांच्या बशीत बिझनेस दिसतोय मला. देअर इज बिझनेस इन दिस डिश. बंडू केवढ्याने तरी दचकला आणि नीट सरसावून बसला. आपल्या हातातल्या बशीत बिझनेस कुठे आहे ते तो पाहू लागला. बंडूच्या हातात दिलेला चहाचा कप पुन्हा हिसकावून घेत स्नेहलता म्हणाली, म्हणजे? अहो सोपं आहे अगदी. आधी 4 हॉटेलवाल्यांना नमुना नेऊन द्या, मग ज्याला पसंत पडेल त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट करून टाका. रोज काय 1-2 मण हवे असतील तसे पुरवायचे. दुपारच्या फावल्या वेळात सहज 5-10 रुपये रोज कमावता येतील. साधा तोंडी हिशेब सोडवता येत नाही म्हणून मास्तरांनी फाडदिशी तोंडात मारावी तसे बंडूला झाले. आणि स्वतःच्या अंगाच्या सुप्त कर्तबगारीच्या दर्शनाने चकित झालेली स्नेहलता बंडूच्या अंगाला नजरेने छिद्रे पाडीत म्हणाली, ह्या इतके दिवस माझ्या हातचे बटाटे पोहे खात आहात, पण तुम्हाला सुचली होती का अशी अक्कल? बंडू आता मात्र चवताळला. तू ओरडला, कशी सुचणार? मला तू फेल्ट हॅट घेऊ देत नाहीस का गॅबर्डिनचा सूट शिवू देत नाहीस? मग सुचणार कशी मला अक्कल? माणूस स्टायलिश असल्याशिवाय का त्याला कल्पना सुचतात? ह्यावर स्नेहलता आणि अनंता दोघेही हसले आणि बंडू पुन्हा समोरच्या भिंतीकडे भेदत नजरेने पाहू लागला. पुरे आता भिंतीचा रंग जाईल, स्नेहलता दुष्टपणाने म्हणाली. पुन्हा अनंता गदगदून हसला आणि मग उठून बंडूच्या खांद्यावर थाप मारीत म्हणाला, हे पहा वहिनी, माझ्या मित्राची अशी थट्टा केलेली मला चालणार नाही बरं का. अच्छा बंडोपंत, आता मला गेलं पाहिजे. आय मस्ट गो नाव. असे म्हणून तो दारापर्यंत गेला आणि मग मागे वळून म्हणाला, बंडोपंत, माझं एक काम करणार काय? माझ्याजवळ 100 रुपयाची नोट आहे, तेवढी मोड देता का मला? बंडू व स्नेहलता यांनी वरमून एकमेकांकडे पाहिले. मग स्नेहलता ओशाळलेल्या चेहऱ्याने म्हणाली, नाही बाई, परवाच घरात होते ते पैसे बँकेत टाकले. बंडूने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि मग थापा मारण्याच्या तिच्या स्वभावाबद्दल तिला खडसावण्याकरता त्याने तोंड उघडले.
पण तेवढ्यात स्नेहलतेचा चाणाक्षपणा त्याच्या ध्यानात आला आणि मग तोही तिरक्या नजरेने स्नेहलतेकडे पाहत हसत हसत म्हणाला, हो हो हो, परवाच टाकले नाही का बँकेत, चांगले 150 रुपये होते आपल्याजवळ. वाईट इतकेच की बंडू थाप मारतोय हे चंद्रावरून दुर्बिणीतून पाहणाऱ्या माणसाला देखील ओळखता आले असते. अनंता त्याची चालाकी आपल्या ध्यानात न आल्यासारखे दाखवीत म्हणाला, बरं बुवा, राहू दे, मिळेल मला मोड खाली कुठेतरी. तेवढ्यात स्नेहलता म्हणाली, अहो अहो पण असं कशाला, तुम्हाला खर्चापुरते काय 5 रुपये लागतील ते मी आता देते तुम्हाला. अनंता म्हणाला, कशाला कशाला. बंडू म्हणाला, वा वा वा, असं कसं, बरं मग देणार तर 10 दे. ओ यस, बंडू म्हणाला. आणि स्नेहलतेने लगबगीने आणलेले पैसे बेफिकीरपणे खिशात कोंबून अनंता निघाला. त्यानंतर बंडूच्या डोक्यात बिझनेसची चक्रे गरगरा उलटसुलट फिरत होती. नोकरीचा राजीनामा द्यावा आणि दिवसभर हजारो रुपयाचा बिझनेस करीत हिंडावे असे त्याला वाटत होते. दुसऱ्याच दिवशी ऑफिसातून परतल्यावर बंडूने गंभीरपणे कामाला सुरुवात केली. स्नेहलतेने केलेल्या बटाटे पोह्यांच्या 4 पुड्या त्याने एका ऐटबाज पिशवीत घेतल्या आणि तो आपल्या आवडत्या हॉटेलमध्ये गेला. पहिल्याने सरळ काउंटर जवळ जाऊन नमुन्याची पुडी द्यावी असा त्याचा बेत होता, पण काउंटरवरच्या मालकाच्या फिसकारलेल्या मिशा पाहून त्याचा आत्मविश्वास डळमळला. हॉटेलात जाऊन त्याने कचोरी खाल्ली व मग तुलनात्मक दृष्टीने त्या हॉटेलातले बटाटे पोहे खाल्ले. पण त्या तुलनात्मक खाण्याने त्याचा स्नेहलतेच्या पाककौशल्यावरचा विश्वास डळमळू लागला आणि आणखी 1 प्लेट बटाटे पोहे खाऊनही तो काही पुन्हा पक्का होऊ शकला नाही. शेवटी सगळे धैर्य एकवटून तो सस्मित नजरेने काउंटर जवळ गेला आणि म्हणाला, काय मालक, किती पैसे झाले. तेवढ्यात मागून एक नोकर ओरडला, एक इसम 14 आणे. 14 आणे, मालक तुटकपणाने उद्गारले. होय, 14 आणे झाले हे खरं आहे, पण मी म्हणत होतो बटाटे पोह्यांबद्दल. बटाटे पोहे बांधून हवेत म्हणता. मालकांना बंडूचे चाचर ते बोलणे रेडिओच्या आवाजात नीटसे ऐकू गेले नाही. ते आवाज चढवून ओरडले, एक बटाटे पोहे बांधून. नाही नाही नाही, तसं नाही म्हटलं मी. बंडू अधिकच घाबरून गेला. आणखी 2 बेसन लाडू पण घेरे बांधून जल्दी, खोळंबा होतोय गिरायकांचा. मालकांनी पुन्हा गर्जना केली. बंडूचे आता पुरतेच अवसान खचले. आपल्या हातात खुपसल्या गेलेल्या पुड्या त्याने मुकाट्याने पिशवीत ठेवल्या. हॉटेलच्या मालकाशी बोलणे हे इतके कठीण व खर्चाचे काम असेल याची बंडूला कल्पना नव्हती. सगळी इच्छाशक्ती एकवटून त्याने आपले नाक फुगवले, छाती पुढे काढली आणि पानवाल्याच्या आरशात 2 मिनिटे स्वतःकडे पाहिले. मग सिगरेट शिलगावून शक्य तितक्या ऍडव्हान्स दिसण्याचा प्रयत्न करीत तो दुसऱ्या हॉटेलात शिरला. काउंटर जवळ जाऊन त्याने रुंद हास्य केले. ऐटीत मान उडवून तो म्हणाला, काय मालक, तब्येत कशी काय. मालक आश्चर्याने म्हणाले, तब्येत बरी आहे की. बंडू अधिकच मोठ्याने हसून म्हणाला, असणारच, सारखे बटाटे पोहे खात असाल तुम्ही. मजा आहे. आणि काय, बटाटे पोह्यांचा विषय आपण इतक्या कौशल्याने काढला म्हणून बंडूने स्वतःला शाबासकी दिली. मालकाने क्षणभर गंभीरपणे विचार केला आणि मग लख्खन त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. हे संभाषण विनोदी आहे असा त्याने निष्कर्ष काढला. एकदम खो खो करून तो हसला व म्हणाला, वा राव, गंमत करता काय. नाही नाही, पण बटाटे पोहे खाऊन तब्येत खरोखरच मस्त होते बुवा. आणि बंडू मालकाच्या हातावर टाळी देऊन खदखदून हसला. मग मालकही त्याच्या पाठीवर दणदणीत थाप मारून म्हणाला, आणि राव, तुम्हाला काय कोणी बटाटे पोहे खाऊ नका असं म्हणतंय. अरे गणपत, 1 बटाटे पोहे आण रे, साहेबांना फर्स्ट क्लास पैकी बटाटे पोहे खाऊ दे. संभाषणाला मिळालेल्या अनपेक्षित कलाटणीने बंडू बावचळून गेला. कुस्तीत मोठा अवघड पेच घालावा आणि मग प्रतिपक्षी आपल्या छातीवर बसलेला आढळावा तसे बंडूचे झाले. तो म्हणाला, 1 बटाटे पोहे नको बुवा, 1 बटाटे पोहे नको. मग मालकाच्याही विनोदी वृत्तीला उताला. ते म्हणाले, हा हा, अरे गणपतराव, चांगल्या 4 प्लेटी आणा बरं, एका प्लेटनं काही तब्येत सुधारत नाही. काय साहेब, 4 प्लेटी. बंडूची बुबळं वर कपाळात जाऊन कानातून बाहेर आली. तब्येत सुधारेल मस्तपैकी. आणि मालकांनी बंडूचा हात खसकन ओढून त्याला खुर्चीवर बसवले. मालक तालिमबाज होते आणि त्यांची विनोदबुद्धी जरा हिंस्त्रच होती. बंडूच्या हाताला आणि डोक्यात आलेला सुन्नपणा जायला 2 मिनिटे लागली. कसे बसे 2 प्लेटी पोहे खाऊन बंडू चतुराईने टेबलाखालून बाहेर आला आणि आपली पिशवी घेऊन चपळाईने पायऱ्या उतरू लागला. पण तेवढ्यात मालकाच्या पोलादी हाताची पकड त्याच्या मानेवर बसली. मालक म्हणाले, वा राव, हे बटाटे पोहे खाल्ल्याशिवाय नाही जाऊ देणार मी तुम्हाला. पण उद्या खाल्ले तर नाही का चालणार. तोही त्या मालकाला विनोदच वाटला. तो म्हणाला, फारच मजा करता बुवा तुम्ही, रोज येत चला दुकानात. आणि त्याने बंडूच्या पाठीवर एक जबरदस्त थाप मारली. बंडूने आपले उंच उडालेले डोके सावरले आणि ते कॉलरवर व्यवस्थित बसवून तो चालू लागला. आणखी थोड्या वेळाने त्याच्या ध्यानात आले की
खाल्लेल्या बटाटे पोह्यांचे पैसे आपण दिलेले नाहीत. एकदम त्याला आपल्या आईचा उपदेश आठवला. उधारी करायची सवय झाल्यामुळे महात्मा गांधींना आपल्या सोन्याच्या कड्याचा तुकडा कसा विकावा लागला होता त्याचे त्याला स्मरण झाले. तसाच तो मागे फिरला आणि तडक हॉटेलात गेला. गल्ल्यावर बसलेल्या मालकाला तो सात्विक संतापाने म्हणाला, मालक, हे तुम्ही बरं नाही केलं. बटाटे पोह्यांचे पैसे का नाही घेतले तुम्ही? अहो राहू द्या, पैसे कसले देता? जरा गंमत केली आपण. नाही, पण पैसे तुम्ही घेतलेच पाहिजेत. राहू द्या वगैरे काही नाही. घेऊन टाका हे पैसे, नाहीतर मी सरळ पोलिसात जाऊन वर्दी देईन. मग तुम्हाला 2 वर्षांची सक्त मजुरी झाली तरी हरकत नाही. बंडूचा संताप खरोखरच अनावर झाला होता. तेव्हा मग मालकही तापला. तो म्हणाला, अरे जा बे, पोलीस माझा काय करणार आहेत? येऊ दे तर खरा पोलीस, त्याचा चिवडा करून पुडीत बांधून पाठवून देईन थेट नेहरूंच्याकडं. बंडू म्हणाला, मालक, तुम्ही बऱ्या बोलानं पैसे घ्या, नाहीतर मी काय करीन ते सांगता येणार नाही. सांगता येणार नाही तर नका सांगू म्हणजे? तुम्ही कोण मला नका सांगू म्हणून? मी सांगणार म्हणजे नाही सांगायचं. मग कोण म्हणते सांगायचं म्हणून? नाहीच सांगायचं. तुम्ही माझं काय करणार आहात नाही सांगितलं तर? बोला काय ते? बोला म्हणजे नाही बोलणार. भांडायला लागला म्हणजे बंडू कोणाला ऐकत नसे आणि त्याचे बोलणे इतके मुद्देसूद असे की त्याच्या प्रतिपक्षाची नुसती भंभेरी उडून जाईल. पण त्या दिवशी प्रतिपक्षी देखील तितकाच मुद्देसूद बोलणारा भेटल्यामुळे भांडण काही आटपेना.